दिल्लीकडे वेगाने धावणारी स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस रेल्वेमध्ये शेकडो प्रवासी आणि त्याच ट्रेनमध्ये प्रवास करत होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत। पण अचानक एक घटना घडली आणि रेल्वे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे। तर झालं असं की उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यामध्ये गुरुवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तींनी स्वर्ण शताब्दी एक्सप्रेसवर तुफान दगडफेक केली। ही घटना मक्खनपूर स्थानक पार केल्यानंतर पेमेश्वर गेट जवळ घडली आणि दगडफेकी दरम्यान एक मोठा दगड थेट एक्झिक्युटिव्ह क्लासच्या E1 डब्यावर आदळला आणि खिडकीची बाहेरील काच ही पूर्णपणे फुटून गेली। धक्कादायक बाब म्हणजे याच डब्यामध्ये मोहन भागवत प्रवास करत होते। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ते सीट क्रमांक 39 आणि 40 वर बसले होते। सुदैवाने दगड ज्या बाजूला आदळला त्या ठिकाणापासून ते काहीच अंतरावर असल्यामुळे त्यांना कोणतीही इजा झाली नाहीये। शिवाय इतर प्रवासी सुद्धा सुरक्षित असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या घटनेनंतर ट्रेनला तातडीने तुंडला जंक्शन जवळ थांबवण्यात आलं। रेल्वे पोलीस आणि RPFच्या अधिकाऱ्यांनी डब्याची तपासणी केल्यानंतरच रेल्वेला पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली। दरम्यान या घटनेमागे नेमकं काय कारण आहे याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। मात्र एका संशयिताला अद्याप ताब्यात घेण्यात आलं असून पुढील चौकशी देखील केली जाते। मात्र रेल्वेवर होणाऱ्या अशा दगडफेकीच्या घटना सर्रास होत असतात आणि कित्येक लोकांना भयंकर इजा सुद्धा झालेल्या आहेत। त्यामुळे अशा घटनांवर आळा घालण्यासाठी प्रशासन कधी पावलं उचलणार असा सवाल सुद्धा आता केला जातोय।